त्यांच्या हातात कोणतंही हत्यार नाही. तो नावाला देशाचा पंतप्रधान आहे. त्याच्याकडे साध्या खातं नाही. प्रत्येक मंत्र्याला स्वतंत्र खाते आणि तो कधीही ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये अधिवेशन असेल, संसदेचं अधिवेशन असेल, तो परदेशी दौरे करू. आज ताब्यात त्यांनी 80 दौरे केले. त्याच्यामुळं मंत्रिमंडळावर, पार्लमेंटवर, खासदारावर आणि भारतीय जनता पार्टीवर त्याचं नियंत्रण नाही. ते सर्व यंत्रणा ही RSS चालवते. त्यामुळे त्याच्या हातात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही आणि तो येऊ शकत नाही, कारण त्याला हा प्रतिष्ठेचा विषय बनवायचा आहे. खरंय तुमच्या आमचे जे राजकीय विरोधी पक्षी लोक आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीनं हाताळून पाकिस्तान आणि चायनाचं हे आंदोलन आहे असं त्यांना सपोर्ट आहे असं दाखवून त्याला सर्वात महत्वाचं एकच आहे पार्लमेंटमध्ये की आता जो कायदा तयार करणार आहे महिला संदर्भात आरक्षणाचा, हा खरा इश्यू आहे. पॉप्युलेशनच्या नियंत्रणानुसार हे देशामध्ये कायदा करणार आहेत, पण हे चुकीचे कायदे होणार आहेत. त्यामुळे हे BC OBC मायनॉरिटीचं हे विरोधाचं सरकार आहे. सगळ्यात जास्तीत जास्त आपल्यावर अन्याय हे सरकार करतंय. वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून सरकार वेठी धरतंय. शेतकऱ्याचा हमीभावाचा विषय असेल, मुलांचा रोजगाराचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, सर्व जनतेला त्रास देण्याचा हेतू ह्या सरकारचा आहे. त्यामुळे हा राजीनामा हा पंतप्रधान कायर आहे. त्याच्यामुळे त्याच्या हातात राजीनामा नाही. जो काय करता करविते आहे ते RSS. राहुल गांधीसोबत अतिशय भाजपाविरुद्ध राहून ते पोलीस प्रशासनाने जे आहे ते कारवाई केलेली आहे, त्याबद्दल आपलं काय सांगा? राहुल गांधी हा जनतेचे प्रश्न नेहमीच पार्लमेंटमध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये मांडतात, विविध मुद्द्यानिहाय, आणि त्याला वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या खासदाराला पुढं करून नावबोट ठेवले जाते. पण जनतेच्या मनात आज राहुल गांधीबद्दल प्रेम तयार झालेलं, आपुलकी तयार झाली, सहानुभूती तयार झाली. त्यामुळे एकच भारी राहुल गांधी या RSS BJPला तोंड देणाऱ्या देशामध्ये पक्का विरोधी पक्षनेता आहे.